आता हा लोखंडी सांगाडा बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि हा लोखंडी सांगाडा बाहेर काढल्यानंतर केवळ 2 जणच अडकलेत की आणखी किती जण या ठिकाणी अडकलेत हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळेच अंधारात हे सगळं बचाव कार्य रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। रात्रीत पाऊस येण्याची शक्यता आहे। उद्या सगळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून रात्रीतच ही मोठी क्रेन जी आहे ती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। लाईटची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या अंधारात सुद्धा हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। नाजिम, साधारणपणे 4 तास होऊन गेलेले आहेत, हे बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। घटनास्थळावरचा तर तू सांगतोस आहे, पण या पलीकडे जे कोणी जखमी झालेले आहेत तर त्यांच्या परिस्थितीबद्दल किंवा त्यांच्या तब्येतीबद्दल काही कळू शकलेलं आहे का? जवळपास या ठिकाणी ज्यावेळेला हा पूल ज्यावेळेला पडला त्यावेळेला 100 ते 125 लोक या पुलावरती या ठिकाणी होते। त्यातले 6 जण जे आहेत ते यामध्ये वाहून जात होते, त्यातला एकाचा मृत्यू झाला आणि 5 जण जे आहेत ते ज्यांना वाचवण्यात यामध्ये यश आलं आणि उर्वरित 32 जण जे आहेत ते सुद्धा या सांगाड्यामध्ये अडकून जखमी या ठिकाणी झाले होते। असे 38 जण जे आहेत ते जवळपास 3 रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यातले 6 ते 7 जण जे आहेत ते सिरियस असल्याची माहिती या ठिकाणी प्रशासनाकडून दिली जाते आणि इतर जे उर्वरित 30 ते 31 जण जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत, मात्र त्यांना अंडर ऑब्झर्वेशन या ठिकाणी रुग्णालयात ठेवण्यात आलेलं आहे आणि जे 6 ते 7 सिरियस आहेत त्यांच्यावरती मात्र अतिदक्षता विभागात ICU मध्ये या ठिकाणी उपचार त्यांच्यावरती सुरू आहेत। आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि आणखी जे दोघं जे आहेत ते या सांगाड्याखाली अडकलेले असल्याची शक्यता या बचाव पथकाने व्यक्त केलेली आहे, कारण हे बचाव पथकं गेली 4 तास झाले या नदीच्या प्रवाहात या सगळा बचाव कार्य जे आहेत ते या ठिकाणी पार पडतायत। हा लोखंडी सांगाडा बाहेर घेण्यासाठी त्यांचे या शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। त्यामुळं तो सांगाडा जोपर्यंत बाहेर घेतला जात नाही तोपर्यंत मृतांचा आकडा जो आहे तो या ठिकाणी निश्चित होणार नाही आणि मुळातच या सांगाड्याखाली केवळ 2च जण अडकलेत का आणखी जास्त अडकलेत हे सुद्धा स्पष्ट या ठिकाणी त्याशिवाय होणार नाहीये। त्यामुळेच रात्रीच्या अंधारात हे सगळं बचाव कार्य सुरू असल्याचं आपण या ठिकाणी पाहतो। नाजिम, तू राहाच आपल्यासोबत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सगळ्याबाबत, या दुर्घटनेबाबत एक ट्विट केलेलं आहे। अमित शहा नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। तळेगाव पुणे इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनं अतिशय दुःख झालं असं अमित शहा म्हणतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सद्यस्थिती जाणून घेतली। जवळच तैनात NDRF पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनेक जीव वाचवले। अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती मनपूर्वक शोक संवेदना असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करतोय असं देखील अमित शहा म्हणतात। आणि आपण पुन्हा एकदा नाजिमकडे जाऊयात। नाजिम, खरं तर जखमींची काय परिस्थिती आहे किंवा किती जण मृतांचा आकडा हा अद्याप जरी निश्चित झालेला नसला तरी देखील यामध्ये काही जण वाहून गेल्याची देखील भीती खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली होती। याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? कारण की जेव्हापासून आपण हे संपूर्ण रिपोर्टिंग करतोय त्यावेळेला NDRFचं एक पथक दुसऱ्या बाजूला देखील असल्याचं तू दाखवत होतास, तर NDRFच्या पथकाकडून किंवा या सगळ्याबाबत देखील शोध घेतला जातोय का की काही जण जे वाहून गेले असतील त्यांचा सुद्धा, किंवा तशी भीती काय आहे? त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी पहिल्या क्षणापासून या ठिकाणी घेतला जातोय, मात्र सुरुवातीला जे वाहून गेलेले होते ते 6 ते 7 जण होते, त्यातल्या